मंत्र दिलेला होता की तू या मंत्राचा काय कर, जप कर. आणि म्हणून पार्वतीची आपल्या गुरुवर काय होती, निष्ठा होती. आणि म्हणून कारण त्यांनी सांगितलं की तुझ्या पती भावी कोण होणार आहे, आणि म्हणून तू त्याच्यासाठी काय कर, जप कर. म्हणून तिनं हा जप तिनं करायला सुरुवात केली. पावसाळा असला तर थंड पाणी, आता हिमालयातलं आपण पाहतो तिथले कसं पाणी येतं, मग तिने त्या थंड पाण्यामध्ये बसायचा आणि भगवान शिवजींचा जप करायचा. हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, कोणत्याही रात्रंदिवस तिने आपली काय करायची, तपश्चर्या करायची. आहार घेत नव्हती. अशी कितीतरी तिच्या जीवनातले वर्ष निघाली, निराहार राहिली. चिंता पडली आहे. 3000 वर्ष झालेले आहे, अजूनही काय झालेलं आहे, आपल्याला भगवान शिवजी प्रसन्न झालेले नाही. तर त्याच प्रसंगामध्ये असा प्रसंग घडलेला आहे की पार्वती आधी एवढ्या तप करत आहे, आणि म्हणून पार्वतीच्या तपाला त्रैलोक्य काही की संतप्त झालाय की काय, असे प्रसंग घडलेला होता. आणि ठीक आहे, भगवान शिवजींनाही प्रार्थना केली होती की तुम्ही काय करायला पाहिजे, पार्वतीचा स्वीकार करायला पाहिजे. तर स्वीकार करण्यासाठी भगवान शिवजीने काय केलं बरं का, त्याच वेळेस तिची खरंच तिच्यात काही दोष आहे का, किंवा तिची निष्ठा आहे का, आणि मग निष्ठा तिच्यामध्ये पाहण्यासाठी काय केलेलं आहे भगवान शिवजीनं, सप्त ऋषी जे आहेत, खूप सुंदर सुंदर विषय आहेत, सप्त ऋषींना तिला पाठवलेलं होतं की तुम्ही जा, ज्या ठिकाणी पार्वती तपश्चर्या करत आहे त्या ठिकाणी तुम्ही जा, आणि त्याच्या साधनेमध्ये काय करा, काहीतरी तुम्ही तिला बोला. तर असे आम्हाला आधी सगळे सप्त ऋषी तिथे आलेले आहेत. पार्वती मातेला त्या साधनेतून विचलित करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. सांगितला, अगं हे पार्वती, तू जे साधना करत आहेस खरोखर, पण तुला साधना करताना तुला लक्षात पाहिजे की तू कुणाची साधना करायला पाहिजे. तर आम्हाला तर असं वाटतं की तुझा जर पती व्हावा तर कोण व्हायला पाहिजे, तर भगवान विष्णूच व्हायला पाहिजे. ते सौंदर्याने पण कसे आहेत, चांगले आहेत, आणि तू ज्याची आराधना करते तुला माहिती नाही. आणि तू नारदाच्या म्हणण्याप्रमाणे काय करते आहे की आपली पती सदाशिवच व्हावं, आणि त्यांच्या आपण काय करायला पाहिजे, त्याच्या प्राप्तीसाठी अशी किती कठोर तू साधना करत आहेस, आणि म्हणून हे तुझं ठीक नाही. नारदाने पुन्हा कुणाला उपदेश केला तुला माहिती का, आणि त्यामुळे नारदामुळे कुणाचं भलं झालं. कारण आपण पाहिलं की दक्षाचे जे पहिले मुलं झाले होते त्यांना काय केलं होतं, निवृत्ती मार्गाचं मार्गदर्शन केलं, ते प्रवृत्ती मार्गामध्ये आलेच नाही. 10,000 मुलं उत्पन्न केले होते, 10,000 मुलांनाही परमार्थामध्ये लावले. नंतर त्यांनी 1,000 उत्पन्न केले, त्यांना सुद्धा काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. आणि म्हणून एवढंच नव्हे, आपण भागवतामध्ये ऐकतो ना, चित्रकेतू राजा, त्या चित्रकेतू राजालाही काय केलं होतं, नारदाने उपदेश केला होता, शेवटी त्यालाही काय झालं, दुःख भोगावं लागलं. आणि म्हणून तू असा जर पती निवडलेला आहेस ना, तो पती कसा माहिती आहे का तुला, अमंगलव पुरधारी निर्लज्ज सदनोकुली कुवेशी प्रेतभूतादी संगी नग्नो हि शूलभ्रो. जो बांधता तू पती निवडलेला आहे तो कसा आहे, अमंगल वेश धारण करणार आहे, निर्लज्ज आहे, त्याला घर नाही, त्याला कुल नाहीये, त्याचा काही पत्ताच नाही, त्याचा वेश कसे आहे, त्याच्या भोवती राहणारे कसे भूत पिशाच शाकिनी डाकिनी सगळे त्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, आणि असा पती तू का निवडते. मग असं ज्यावेळेस तिला म्हटल्यानंतर, म्हणून तू असा पतीचा काय कर, त्याचे दोष आहे त्यांचा त्याग कर, आणि काय कर, तू दुसरा पती काय कर निवड. असं ज्यावेळेस तिला म्हटल्यानंतर पहा, पार्वतीला म्हटलं, कारण तिला ते सहन झालं नव्हतं. पार्वती म्हणजे नाही, कारण मी कुणापासून निर्माण झाले माहिती आहे का, पर्वतराज गिरिराज पासून निर्माण झालेला आहे, आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये काय आहे, काठीण आहे, स्वागत कमी हट्ट करणार. परंतु नारदाने जो मला उपदेश केलेला आहे त्याचा परित्याग मी कदापि करू शकत नाही. कारण गुरुवचन काय आहे, नेहमी सत्य असतं, ते सदैव सुखदायी आहे, ते कधीही दुःखाला कारणीभूत होत नाही. पहा, ती स्पष्ट सांगते, गुरुणाम वचनम सत्य मित्येषा दृढा मतिः तेषा मिहा पुत्र
सुखम परमं ना सुखम क्वचित्। गुरुणां वचनं सत्यमिति यद्हृदयेन धीः इह मुत्रापि तेषां हि दुःखं न च सुखं क्वचित्। ती म्हणते नाही, निश्चित मी काय करले, माझ्या गुरुवचनाचं आज्ञेचं मी पालन करणार आणि त्यामुळे माझा परलोकही सुखदायी होणार आणि माझ्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही. आणि असं ते ज्यावेळेस सती म्हणजे पार्वती आपल्या गुरुवचनावर निष्ठ आहे, त्याग करायला ती तयार नाही. त्यांना घर असो किंवा नसो, कारण सदाशिव कशी निर्विकारी आहेत आणि भक्तासाठी ते शरीर धारण करणार आहे आणि म्हणून नक्कीच माझे गुरु हजार अनुग्रह करतील आणि माझा ते स्वीकार करतील. आता ह्यांनी बराच प्रयत्न केला, शेवटी तिने लक्षात आलेलं आहे, कारण हे ब्राह्मण वेशामध्ये आलेले आहेत आणि म्हणून ब्राह्मण वेशात आपण त्यांचा अनादर करणं योग्य नाही आहे. आणि म्हणून तिने तिच्यासोबत ती साधना करत असताना तिच्या मैत्रिणी कोण, जया आणि विजया, तिने सांगितलं यांना काय करा, बाजूला खडव. आणि मग असं म्हटल्यानंतर शेवटी खूप सुंदर प्रसंग याच्यामध्ये सांगितलेला आहे की तुम्ही म्हणतात ना ते कोण आहेत, कोणाची कन्या आहे, निर्जन वनामध्ये आलेले आहेत, तर एवढी कठोर तपश्चर्या करण्याचं कारण काय आहे? तर ती म्हणते कारण मी माझ्या पूर्वजन्मामध्ये माझा कसा पतीने त्याग केलेला आहे आणि आता मात्र मी काय करेन, कठोर तपश्चर्या करून पुनश्च माझ्या भगवान शिवजीलाच काय करणार, मी प्राप्त करणार आहे. शिवजीच्या शिवाय इतर कोणालाही मी काय करणार नाही, स्वीकार नाही. अग्नीमध्ये मी प्रवेश करेन, पुन्हा जन्म घेईन, परंतु मी काय करणार, शिवाला वरणार आहे. असं म्हणून तिने ताबडतोब काय केलं, अग्नीमध्ये ती प्रवेश करणार. तेवढ्यामध्ये काय झालेलं आहे, आमचे म्हणून त्यांना रोखलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे भगवान शिवजी सुद्धा काय झालेले होते, जटाधारी करून तिच्यासमोर प्रगट झालेले होते. पण सांगितलं तिला माहिती नव्हतं, कारण अगोदर तर सप्तऋषी आलेले होते, त्या सप्तऋषींना तिने पाठवून दिलं होतं. परंतु पार्वतीची खरोखरच माझ्यावर निष्ठा आहे का काय, आणि म्हणून पाहण्यासाठी जटाधारी रूप धारण करून तिथे आलेले होते. आणि ज्यावेळेस पार्वती अग्नीमध्ये प्रवेश करणार आहे असं पाहिल्यानंतर लगेच भगवान शिवजीने आपलं स्वतःचं स्वरूप जे आहे तिथं प्रगट केलेलं आहे. अशा प्रकारे सांगितलं ठीक आहे, कारण मी सुद्धा पाहिलं, कारण मी तुला काय करणार आहे, वरणार आहे, स्वीकारणार आहे. पार्वती म्हणते ठीक आहे, तुम्ही मला वरणार आहेत ना, परंतु माझंही काही तुम्हाला इच्छा आहे, कारण तुम्ही माझ्या वडिलाकडे काय करा, मागणी करा, तरच मी तुम्हाला काय करेन, पतिरूपानं वरेन. तर असं म्हटल्यानंतर शिवजीने म्हटलं तर काय करायचं आहे, पार्वतीची तर इच्छा आहे आणि माझाचा स्वभाव आहे, तर मी कधीही पुढे मागितलेलं नाहीये. आणि आता मागायचं कसं प्रभूंना, परंतु पार्वतींची इच्छा असल्यामुळे ठीक आहे. शेवटी भगवान शिवजी निघून गेलेले आहेत, पार्वती मातेची साधना सफल झालेली आहे आणि म्हणून हिमालयाला खूप आनंद झाला बरं का. आणि आनंद झाल्यामुळे आता आपल्याकडे आपल्या मुलीला घेऊन यायचं आहे, तर खूप सुंदर प्रकारचं त्यांचं काय केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे. खूप सुंदर प्रकारची तयारी केलेली आहे. आणि अशी तयारी केल्यानंतर जेव्हा आली आणि पार्वती मातेचं गावामध्ये सुंदर प्रकारे स्वागत झालेलं आहे. आणि स्वागत झाल्यानंतर पहा खूप मोठा उत्सव त्यांनी केला.